अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज बुधवार दिनांक 24 डिसेंबर 2025 संविधान जागृती देशाची प्रगती अंतर्गत होणारी आजची विशेष व्याख्यानमाला, या व्याख्यानमालेचे पुष्प क्रमांक 1217. या कार्यक्रमाचे आयोजक बहुजन हिताय बहुजन सुखाय ग्रुप शिक्रापूर, संविधान विश्लेषण समिती महाराष्ट्र राज्य, द्वारकामाई महिला व बालकल्याण मागासवर्गीय विकास संस्था त्रिवेणीनगर पुणे या आयोजक ग्रुपला, त्याचप्रमाणे आज ज्या अतिशय महत्वाच्या व्याख्यानासाठी आपल्याला प्रमुख वक्ते लाभलेले आहेत ते आपल्याच संविधान विश्लेषण समितीचे ज्येष्ठ सदस्य, जे प्रत्येक सोमवारी धम्मपद गाथांचं विश्लेषण करत असतात आणि शांत मनमिळावू स्वभावाचे अरविंद जगताप सर यांचे सुपुत्र आदरणीय अभिजित अरविंद जगताप सर यांना प्रथमतः सविनय जय भीम, नमो बुद्धाय, जय भीम, जय भारत. आज खऱ्या अर्थानं एक आगळा वेगळा विषय, मनातील गोंधळलेल्या विचाराचा तणाव, ताण आणि त्यावर प्रभावी उपाय, मनातील एकाग्रता या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहेत. मी आदरणीय अभिजित सरांना विनंती करतो की आपण पुढील सूत्र हाती घ्यावे आणि आपल्या महत्वाच्या अशा विषयाला आपण सुरुवात करावी. आदरणीय अभिजित सर. सर्वप्रथम ज्यांच्या संघर्षातून हा भारत देश आणि इथला माणुसकी जी घडली आहे त्या सगळ्या महापुरुषांना आणि महामातांना माझा कोटी कोटी प्रणाम. आज या ऑनलाईन सेशनमध्ये सर्व उपस्थित असलेले सर्व सभासदांना, उपासक आणि उपासिकांना आणि विचारवंत बंधू आणि भगिनी या सगळ्यांना माझा विनयपूर्ण जय भीम, जय भारत, जय संविधान. या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक बहुजन हिताय बहुजन सुखाय ग्रुप, संविधान विश्लेषण समिती आणि सर्व समिती सदस्य यांचे मी आभार मानतो. तसेच या कार्यक्रमाचे उत्तम, मी आत्ताच त्यांचे व्हिडिओ बघितले, उत्तम तांत्रिक नियोजक करणारे आदरणीय मुकेश गायकवाड सर यांना मी विशेष आभार मानतो. आणि आता अधिक वेळ न घेता मनाची एकाग्रता आणि मनातील विचारांचा गोंधळ व तणाव हाचा मुख्य विषय आहे, त्याच्याकडे आपण बोलूया. सो हा विषय, एक डिस्क्लेमर मला करायचं आहे, एक साधारणपणे एक विनंती करायची आहे. थोडं माझं इंग्लिश मीडियममध्ये जास्त वाचन आणि इंग्लिश मीडियममध्ये जास्त प्रभाव असल्यामुळे थोडी मराठी माझी थोडीशी मागे पुढे होईल, त्यामुळे थोडं जरा आधीच मी क्षमा मागतो सगळ्यांची. जर थोडेसे मराठी शब्द किंवा व्याकरण थोडंफार मागे पुढे झालं तरी मला थोडं जरा, मी आत्ताच सॉरी म्हणतो त्यांना, जे काही आपले सभासद आहेत त्यांच्यासाठी. आणि मी माझा जो इंग्लिश मराठी आणि ह्याचा जो काही फ्युजन म्हणू किंवा एक रिमिक्स म्हणू तसा हा सेशन घेणार आहे, पण त्याच्यामध्ये सिम्पल ठेवणार आहे. मी यामध्ये जास्त करून काही टर्मोलॉजी जास्त वापरणार नाही किंवा अशा शब्दांचा वापर जरी केला तरी त्याचा मी अर्थ तुम्हाला सांगणार आहे. सो पहिला प्रश्न मला हा विचारायचा आहे सगळ्यांना, ज्या वेळेस म्हणजे हा सेशन, मला माहित नाही हा सेशनचा फॉर्मॅट कसा आहे, पण थोडासा मला इंटरॅक्टिव्ह हवा हा सेशन. जरी सरांनी सांगितले की माईक आणि कॅमेरा बंद ठेवला तरी आपल्याकडे थम्सअप आणि ह्याची तरतूद आहे. तर थम्सअप, टाळ्या किंवा कुठल्या प्रकारचा जर फीडबॅक म्हणा तर तुम्ही देऊ शकता. तर मला फक्त एक प्रश्न अगदी विचारायचा आहे सगळ्यांना, की ज्यावेळेस समजा तुम्ही एका देशाचे प्रमुख आहात आणि त्या देशाचे प्रमुख असताना त्या देशामध्ये समजा आपत्कालीन आणि युद्धाची परिस्थिती आहे, तर आपल्या सगळ्या सामग्री किंवा आपले सगळे रिसोर्सेस, आपला सगळा पैसा, मनुष्यबळ हे कुठल्या कामासाठी वापरलं जाईल? सो
वापरलं तर ह्यासाठी जाणार, की आपल्याला आपल्या युद्ध चाललंय, तर आपल्याला आपल्याला प्रोटेक्ट करायचंय. आपल्याला आपलं संरक्षण करायचंय. आपल्याला प्रोटेक्ट करणं, अटॅक करणं हा आपला मूळ एक काय म्हणू आपण कार्य आपलं सुरू होतं. ज्यावेळेस आपण ताण-तणावात असतो, ज्यावेळेस आपण ताण-तणाव जे आपल्या शरीरामध्ये सतत आपल्या मनामध्ये विचारांच्या रूपातनं जेव्हा ताण-तणावाची जास्त एक आपण पॅरामीटर किंवा एक आपण म्हणतो बॅरोमीटर, थर्मामीटर आपलं तापमान वाढतं स्ट्रेसनी, तेव्हा आपल्या शरीरातही अशीच एक परिस्थिती निर्माण होते, युद्धाची परिस्थिती. आणि आपलं शरीर हे 24 तास युद्ध करण्यासाठी नाही बनलंय. सो ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये ह्या प्रकारचं वातावरण निर्मिती होते, त्यावेळेस सर्वात जास्त आपले जे मानसिक शक्ती आहे, जी आपली शारीरिक शक्ती आहे, मानसिक शक्ती आहे, आपण म्हणतो क्रिएटिव्हिटी, सर्जनता किंवा आपली जी इमॅजिनेशन पॉवर आहे, कल्पनाची जी शक्ती असते, ती सगळी शक्ती आपली एक डिफेन्सिव्ह किंवा आपण वाचवण्यासाठी किंवा घात करण्यासाठी आपण वापरतो. आणि जर तुम्ही देशाचं जरी बजेट बघितलं, तर सर्वात जास्त बजेटिंग जे असतं, ते 70% ते 60% आपण डिफेन्ससाठी वापरतो. आता ह्याला कारण काय आहे? मला ह्याच्या आधी एक साधारणपणे बॅकग्राऊंड तुम्हाला द्यायचं. त्याचं कारण काय आहे? कारण की आपण ज्या वेळी आपण जेव्हा जेव्हा शिकार करायचो, जेव्हा आपण होतो, आपण केव्हमॅन होतो. म्हणजे आपण गुफेमध्ये राहायचो. म्हणजे आपले अँसेस्टर जे पूर्वज होते, जेव्हा आपण आदिमानव म्हणून आपण ज्यावेळेस वावरत होतो या जगाच्या पाठीवरती, त्यावेळेस आपल्या मनाला किंवा आपल्या मेंदूला हार्ड वायरिंग म्हणजे एक साधारणपणे त्याचा गुणधर्मच हा होता, की आपल्या परिसरामध्ये आपल्याला डेंजर किंवा घात करणाऱ्या गोष्टी कुठल्या आहेत, ह्याला स्कॅन करण्याचं किंवा ह्याला जाणून घेण्याची आपल्यामध्ये एक काय म्हणू आपण एक प्रवृत्ती निर्माण झालेली आहे आणि ती प्रवृत्ती आपल्या कामासाठीही आहे आणि आपल्या स्लोनेससाठी किंवा आपल्याला तणाव निर्माण करण्यासाठी पण निर्माण होते. म्हणजे कुठल्या प्रकारचं समजा आपण आज बाहेर गेलो, तर कुठल्या प्रकारच्या आज तर आपल्याला वाघाला आपल्याला समोर जायचं नसतं दरवेळेस. पण आपल्या मेंदूला आधीपासनं जेव्हापासनं आपण एका गुफेत राहायचो, तेव्हापासनं आपल्याला एक सेफ एरियामध्ये राहावं किंवा सेफ्टी इज अ प्रायोरिटी. म्हणजे सेफ्टी ह्या मेंदूची सर्वात मोठी प्रायोरिटी असते. डिफेन्स हा आपल्या मेंदूचा सर्वात मोठा एक गुणधर्म आहे. हे पहिलं आपल्याला बघायचं असतं. आपल्या मेंदूचं पहिलं काम काय असतं, की आपल्याला आपल्या वातावरणामध्ये काय आपल्याला घातक आहे, ह्याची पारख करता यावी पहिली आणि ह्याच्यासाठी सर्वात जास्त रिसोर्सेस आपलं शरीर मेंदूकडे देतो. पण हे दरवेळेसच आपण करतो का? दरवेळेस आपल्यासमोर वाघ येतो आणि आपण दरवेळेस आपण स्ट्रेस आउट होतो का? आता ती परिस्थिती राहिली नाहीये. पण आपल्या मेंदूला खरा वाघ आणि वैचारिक वाघ ह्याच्यामध्ये फरक नाही करता येत. म्हणजे जेव्हा मी वाघ म्हणतो, वाघ म्हणजे काय? तुमच्या जीवावर आलेली वेळ. तुम्हाला कुठलीही वेळ जी तुमच्या प्राणघातक आहे, त्यावेळेला आपल्या मेंदूला हे कळत नाही, की ती वाघाने निर्मित झालेली आहे का वाघाच्या कल्पनेने निर्मित झालेली आहे. सो अशी जेव्हा वेळ तुमच्या समोर येते, त्यावेळेस तुमच्या मेंदूमध्ये एकच स्विच असतं. एक स्विच असतं, की तुम्ही ऑन करा. काय ऑन करा? डिफेन्स ऑन करा किंवा तुम्ही डेव्हलपमेंट ऑन करा. डेव्हलपमेंट म्हणजे काय? की जेव्हा आपण आपल्या शरीराकडे बघतो, तेव्हा शरीराचे 2 मेन कार्यक्रम असतात. एक कार्यक्रम असतो, की जे अन्न आपण खाल्लंय, ते अन्न पचवून त्यातला काही रस आहे, त्यातलं न्यूट्रिशन आहे, त्यातलं काही जे काही आपल्या जीवनासाठी जे काही गोष्टी एकदम इसेन्शियल आहेत, त्या ऑब्झर्व्ह करून घेण्याच्या जेवणामधनं. आणि सेकंड डेव्हलपमेंटमध्ये अजून एक असतं, की जे विष आहे, जे पॉइझनस आहे, डिटॉक्सिफिकेशन ज्याला म्हणतो. आपल्यामधलं जे काही कार्बन डायऑक्साईड आहे, जे काही आपलं मळ निर्माण होतो जो आपल्या शरीरामधनं, तो बाहेर काढण्याची प्रक्रियेला आपण डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणतो. आणि दुसरा असतो, तो आहे डिफेन्स प्रोग्राम. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं, की ज्यावेळेस आपल्याला असा वाघ समोर दिसतो, तर आपल्याला 2 फीलिंग येतात. पहिली फीलिंग असते, त्या वाघाबरोबर 2 हात करण्याची आणि जर आपली तेवढी ताकद नसेल, तर त्या वाघापासून पळून जाण्याची 2 पैकी आपण एकतर फाईट करा, नाहीतर फ्लाइट करा, पळून जा. सो म्हणजे आपल्या मस्तिष्कामध्ये 2च स्विच ऑन किंवा ऑफ असतात
आणि एका वेळेस एकच ऑन होतं आणि एकच ऑफ होतं. म्हणजे असं होत नाही, तुम्ही एका वेळेस तुम्ही डेव्हलपमेंट पण करताय आणि तुम्ही फाईटही करता, असं कधी होत नाही. एका वेळेस फक्त एकच स्विच ऑन होतं. डेव्हलपमेंट ऑन इज इक्वल टू फाईट ऑफ, फाईट ऑन इज इक्वल टू डेव्हलपमेंट ऑफ. म्हणजे ह्याचा अर्थ आपल्याला हे कळून घ्यायचा आहे, की ज्यावेळेस तुम्ही स्ट्रेसमध्ये असता, त्यावेळेस तुमचं जेवण नीट पचलं जात नाही. त्यावेळेस तुम्हाला कुठल्याही प्रकारचा व्हायरस आला, कुठल्याही प्रकारची जर तुम्हाला इजा झाली, तर ती लवकर भरून येत नाही. जखम झाली म्हणा. तर त्यावेळेस ह्या प्रकारच्या कार्याला दुय्यम स्थान दिलं जातं शरीराने. म्हणजे जर तुम्ही स्ट्रेसमध्ये असाल, तर तुमचं कुठलंही डेव्हलपमेंटचं काम होणार नाही. तुमचं फक्त डिफेन्सचं काम होणार. मग आता मला सगळ्यांनी हा उत्तर द्यायचंय, की तुम्ही एका दिवसामध्ये स्ट्रेसफुल भावनेनी किती वेळा तुम्ही त्या स्ट्रेसफुल भावनेत असता? म्हणजे समजा मी जर तुम्हाला तुमच्या जागे राहण्याचा जर वेळ सांगितला, की तुम्ही बाबा मी 18 तास जागा असतो. तर त्यातला स्ट्रेसफुल किंवा स्ट्रेस असणारे विचार किंवा निगेटिव्ह विचार आपण असं म्हणू. असे तुमचा जर मी तासात जर तुम्ही सांगितलं, की बाबा माझे 18 तासामधले किती तास मला स्ट्रेसफुल किंवा मूड नसल्यासारखं किंवा ड्रेन्ड म्हणजे काय? शक्ती नसलेला, मूड नसलेला, मूड गेलाय, थकवा येणारा, असा किती अशा किती तास तुमच्या दिवसामध्ये जातात? असा जर मी तुम्हाला प्रश्न विचारला, तर त्याचा मला माहिती आहे याचं उत्तर एकच असणार आहे, की मी म्हणेल की माझा ॲट लीस्ट 60 ते 70% किंवा 50% च्या पुढे. म्हणजे ज्या व्यक्तीचा 40% किंवा 30% असेल, तर मी म्हणेल हे सेशन तुमच्यासाठी नाही. ज्या लोकांना बाबा माझा फक्त 2 ते 3 तास काळजीत जातो किंवा स्ट्रेसफुल वाटतं, तर हे सेशन तुमच्यासाठी नाही. कारण की तुम्ही ऑलरेडी तुम्हाला काही टेक्निक माहिती आहेत ऑलरेडी. त्या तुम्ही प्रॅक्टिस करताय. पण ज्या लोकांना असं वाटतंय, की मला स्ट्रेस जो आहे किंवा माझ्या मनातली जी विचारांची गुंतागुंतूक आहे, ती गुंतागुंती एवढी आहे, की माझे 18 तासामधले जे जागे काय 12 तास असतील, 18 तास झोप आपली कमी झालेली आहे. WhatsApp आणि Instagramमुळे. तर मी म्हणेल, की आपले जागे राहण्याचे तास जास्त वाढलेत. तर त्या तासांमध्ये कुठल्याही प्रकारची जी भावना आहे, मग ती भावना अशी पण आहे का की कुठल्यावरती खार खाऊन आहात, कोणावरती तुम्ही जेलस होत आहात. म्हणजे ज्याचा निगेटिव्ह तुमच्या शरीराला ज्याचा सहसा उपयोग होत नाही, अशा भावनांच्या ज्या काही तुमच्यामध्ये सीरियल चालू आहेत, त्या जर 18 तासामधल्या जर तुमच्या 50% वरती आहात, त्याचा मीनिंग काय आहे? तुमच्यामध्ये स्ट्रेसची भावना निर्माण झालेली आहे. तणावाची भावना. स्ट्रेसपेक्षा आपण तणाव म्हणू. तणाव हा शब्द खूप चांगला आहे स्ट्रेसपेक्षा. मला वाटतं तणाव हा आपल्याला मानसिक तणाव कुठल्याही प्रकारचा असेल, की तणाव कसा असतो? कुठली इच्छा पूर्ण नाही झाली, तणाव. आत्ता माझ्याकडे ह्या गोष्टी नाही आहेत, त्याचा तणाव. दुसऱ्याला काही जास्त गोष्टी मिळतात आहे माझ्यापेक्षा जास्त, तर तणाव. कुठल्यातरी दुसऱ्या देशामध्ये काहीतरी होतंय, दुसऱ्या कुठल्या पार्टी बाबतीत होतंय, माझ्या बाबतीत त्याचा काही संबंध नाहीये, तरी मला वाटणारा तणाव. म्हणजे हा जो काही तणाव आहे आणि कधी-कधी तणाव हा कसा असतो, तणाव हा आपल्यातनं उद्भवलेला असतो आणि कुठला तणाव तो आपण दुसऱ्याचा उधार मागूनही घेतो. आता असा तणाव कुठला? ओके. असा तणाव कुठला? तर बाबा कुठली अमुक-तमुक क्रिकेट टीम जिंकती किंवा नाही जिंकत. कुठला अमुक-तमुक फिल्म स्टार मला दिसला आणि त्याच्यावर फोटो काढता नाही आला. आता तुम्ही बघाल बंगलोरमध्ये जेव्हा मेसी आला होता, तेव्हा किती बांगलादेशमध्ये जेव्हा हे आला होता, मेसी आला होता, तिथे किती प्रकारचं उद्रेक झाला. का तर त्याच्यामध्ये त्या फेव्हरेट स्टारवर मला बघता नाही आलं. तसा त्या मेसीला माहिती पण नाही तुम्ही काळे, गोरे, काय करता, कशासाठी आलात, काय कमवता तुमच्या आयुष्यामध्ये, काय प्रॉब्लेम त्याला काहीही माहीत नाहीये. पण तरीही आपल्याला तो नाही दिसला, तो व्यक्ती आपल्यासमोर नाहीये, त्यांनी आपल्याला भाव नाही दिला. ह्या बाबतीत होणारा उत्पन्न त्रास किंवा त्याच्या बाबतीत कोणीतरी वाईट बोललं म्हणून मला वाईट वाटलं आणि त्या मित्राबरोबर मी बोलत नाहीये. ह्या सगळ्या गोष्टींचा ताणतणाव. म्हणजे जेव्हा मी तुम्हाला एक सारांश दिला, तर बऱ्यापैकी बरेचसे मेंबर जे आता आपल्याकडे आता 42-43 लोकं आहेत. आपले 40 लोकं आहेत असं समजूया. त्या सगळ्या लोकांना तणावाने ग्रस्त असाल किंवा तणाव हा आपल्या आयुष्यामध्ये एक कॉमन डिनॉमिनेटर आहे, असं आपण गृहीत धरू शकतो. तर ज्यावेळेस मी हा तणाव म्हणतो आणि तणाव जेव्हा आपण म्हणतो, की मग तणावांना कसं आपण ना कुठल्या प्रकारे आपण हा तणाव कमी करायला पाहिजे किंवा काय असा रामबाण उपाय आहे, की आपल्याला
हा तणाव पूर्णपणे निघून जाईल. कारण की आपल्यामध्ये असतं ना एक, आपलं कसं असतं, की मला एकाग्रता हवी आहे. ओके. मला विचार थांबायला येत नाहीत. मला थांबवता येत नाही. ही माझी एक अपेक्षा असते, राइट? या सगळ्यांची अपेक्षा असते, की हा ताण-तणाव कमी होऊन दे किंवा मला जे विचार येते, ते विचार येणं बंद व्हायला पाहिजे. असं सगळ्यांची आहे का? म्हणजे या सेशनमधून आपण हे अचीव्ह करणं अशी सगळ्यांची इच्छा आहे. पण मी तुम्हाला एक बॅड न्यूज देतो. अशी इच्छा तुमची पूर्ण होऊ शकत नाही. कारण की विचार येणे आणि एकाग्रता येणे ही नॅचरल गोष्ट नाहीये. विचार कमी येणे, विचार तुम्हाला येत राहणार आहेत. तुमची एकाग्रता, तुम्हाला डिस्ट्रॅक्शन हे कायमस्वरूपी तुमच्याकडे डिस्ट्रॅक्ट करायला खूपशा गोष्टी येणार आहेत. आणि आपलं जर उदाहरण द्यायचं तर मोबाईल फोन हा आपल्या ह्याच्यामध्ये मूर्तिमंत उदाहरण आहे, की डिस्ट्रॅक्शन हे किती आपलं एकाग्रता किती फ्रजाइल आहे, किती आपली कमकुवत आहे एकाग्रता, हे आपल्याला आपण आत्ताच्या क्षणी किती वेळा मोबाईल चेक केला असेल किंवा हे सेशन चालू आहे. या सेशनकडे न लक्ष देता दुसऱ्या कुठल्यातरी गोष्टीमध्ये आपण डिस्ट्रॅक्ट झालो असेल, हे पण खूपशे लोकं आत्ता जे मला ऐकतायत किंवा ऐकूनही दुसऱ्या कामामध्ये व्यस्त आहात. त्या लोकांना याचा अनुभव आहे, की आपण डिस्ट्रॅक्ट किती लवकर होतो. आपली एकाग्रता किती फ्रजाइल, किती वीक, किती काय म्हणू आपण डामाडोल आहे, हे आपल्याला प्रत्येकाला कळून येईल. सो तुम्ही म्हणाल, मग आता करायला काय पाहिजे? ओके. विचारांना आपण कमी कसं करायचं? तर बरेचशी लोकं म्हणतात, की पॉझिटिव्ह थिंकिंग करा, निगेटिव्ह विचार आला तर. विचार येत असतील तर ध्यानामध्ये तुम्ही बसा, डोळे बंद करा आणि ज्यावेळेस तुम्ही डोळे बंद करून बसता, म्हणजे बऱ्याचशा लोकांचा अनुभव येतो आणि माझ्या कोचिंगमध्ये मी सगळ्यांना सांगतो, डोळे बंद करून जेव्हा सर आम्ही बसतो, आम्हाला अजून विचार येतो. विचारांचा पार म्हणजे मल्टिप्लेक्स सुरू होतो आमच्या डोक्यामध्ये, राइट? की हा पण विचार येतोय, तो पण विचार येतोय, मग त्याच्यातला विचार येतो. आणि मग आपण त्या विचारांना कसं बंद करायला सुरू करतो? आपण त्या विचारांना विचारांनी बंद करायचा प्रयत्न करतो. राइट? त्या विचारांनी कसा विचार करायला करतो? आपण म्हणतो मला निगेटिव्ह विचार येतोय का? मग तुम्ही काय करा पॉझिटिव्ह विचार करा. पण विचार हा जो आहे, हा एका राक्षसासारखा आहे. जसं आपण आता दंतकथामध्ये ऐकतो, की राक्षसाला जर मारलं आणि त्याचं रक्त जर कुठे सांडलं, तर त्यातनं 10 राक्षस निर्माण होतात. तर त्या कथेतला फक्त एक सायंटिफिक हे आहे, की ज्यावेळेस तुम्ही एनर्जी म्हणजे इमोशन्स ही आपण इलेक्ट्रिक एनर्जी किंवा इमोशन इन मोशन आपण त्याला म्हणतो. त्याला इमोशन्स म्हणतात. इलेक्ट्रिक एनर्जी इन मोशन. तर ह्या एनर्जीला सप्रेशन जेव्हा आपण करतो किंवा ह्या इमोशनला आपण दाबण्याचा प्रकार करतो दुसऱ्या कुठल्या विचारांनी, त्या विचारांना अजून गती, अजून बळ येतं. हे आगीसारखं आहे. आणि जेव्हा तुम्ही विचारांनी विचारांना हे करता, त्या म्हणजे आगीत तेल ओतल्यासारखं करता. मग ह्याचा काहीही फायदा होत नाही. विचारांनी विचारांना मारता येत नाही. म्हणजे माझं म्हणणं हे आहे, की विचारांचा प्रॉब्लेम असेल, तर विचारांचं सोल्युशन नसणार आहे. मग आपल्याला काय करायला हवं? लोकं म्हणतील, की मग आता काय करायला पाहिजे? मग विचारांना जर नसेल, तर विचारांबरोबर लढायचं नाहीये. विचारांबरोबर जर तुम्ही लढला, तर तुम्ही हारणार. विचार हा राक्षसांसारखा आहे. तो जेवढा माराल, त्याचे अजून 10 विचार होतील, त्याचे 100 होतील आणि त्याचे लाख होतील. सो मग आता करायचं काय? ह्याच्यामध्ये आपल्याला वाटतं, की काय करायला पाहिजे? सो विज्ञान काय म्हणतं? व्हॉट सायन्स इज? सायन्स म्हणतं, की पॉज. पॉज म्हणजे काय? कोणाला माहिती आहे पॉज ह्याचा अर्थ मराठी? विराम. आपण ज्याला म्हणतो विराम. ओके. सो विराम हा विज्ञानामध्ये असं सांगितलं गेलं आहे, की जेव्हा आपण म्हणजे श्वास हा सर्वात महत्त्वाचा एक आहे आणि आपल्या याच्या आनापानसती ध्यानाचा आपल्या याच्यामध्ये टेक्निक खूप मोठ्या आहेत. पण त्याच्यामध्ये एक टेक्निक मला जी कळाली, त्याचा मी फक्त आज माझं रूपांतर म्हणजे मी जसं बघतो त्या ह्याने प्रकारे मी सांगेल आणि बऱ्याचशा वेळेस मी कोचिंग करतो. तेव्हा लोकं म्हणतात, की "हां सर श्वासांवर ध्यान द्यायचं." पण नेमकं करायचं काय? ओके. श्वासांवर ध्यान देतो. चला आम्ही श्वासांवर ध्यान बसतो. आम्ही श्वास येतोय, जातोय, येतोय, जातोय. पण आपण ध्यान त्याच्यामध्ये द्यायचं कुठं? हा महत्वाचा भाग आहे. तर त्याचा मी काय करणार आहे, आता हा जो सेशन आहे आता आपल्या प्रॅक्टिसच्या ह्याच्यामध्ये जाणार आहे. आता मी साधारणपणे 10 ते 15 मिनिटं या बाबतीत एक बॅकग्राऊंड दिलंय. ह्या टेक्निकच्या बाबतीत मी अजून एक 10 मिनिटं बोलणार आहे. ती टेक्निक आपल्याला पहिली सगळी समजून घ्यायची आहे. त्याच्या मागचं कारण आपल्याला समजून घ्यायचंय आणि त्याच्यानंतर आपल्याला 10 मिनिटं ही टेक्निक आपल्याला प्रॅक्टिस करायची. आणि ज्यावेळेस मी म्हणालो प्रॅक्टिस करायची आहे, तर आज तुम्हाला जो अनुभव येणार आहे त्या प्रॅक्टिसमधनं हा 0.01% येणार आहे. म्हणजे असं होणार नाही, की बाबा सरांच्या सेशनला आपण बसलो, तर आपल्यामध्ये उद्या डायरेक्टली चेंज होणार. आज मी सेशन ऐकलं,
उद्यापासनं माझी एकाग्रता आणि मला डिस्ट्रॅक्शन अजिबात होणार नाही, ह्याची अपेक्षा आत्ता ठेवू नका. हे कंपाउंडिंग एफर्ट आहे. कंपाउंडिंग म्हणजे काय? जसं आपण पैसे दर महिन्याला एका बँक अकाउंटमध्ये टाकतो, तसं हे जमा होत त्याचा एक कंपाउंड म्हणजे त्याचा एक मोमेंटम म्हणजे त्याचं एक चाक एकदा फिरलं तर इनर्शिया असतो पहिल्या चाकाला. तो इनर्शिया जेव्हा एक चाक रिव्होल्यूशन होतं, दुसरं रिव्होल्यूशन होतं, मग त्या चाकाला जास्त गती द्यायला लागत नाही. ती हळू गती यायला लागते. पण त्याला सातत्याने रिलिजियसली एक प्रकारचा पुश द्यायला जातो आणि तो कशाने होतो? रोजच्या अभ्यासामुळे आणि रोजच्या प्रयत्नांमुळे. त्यामुळे जे मी आज तुम्हाला टूल किंवा विज्ञान बॅक्ड तंत्र आज मी तुम्हाला जे देणार आहे, त्याला आपल्याला रोज प्रॅक्टिस करायला लागणार आहे. तरच त्याचा इफेक्ट तुम्हाला दिसेल. नाहीतर काय होणार आहे? हे सेशन होणार, तुम्हाला टेक्निक कळणार, तुम्ही ती बंद करणार आणि विसरून जाणार. ते नाही. त्यामुळे एक इंग्लिशमध्ये एक सेयिंग आहे. मी तुम्हाला ते इंग्लिशमध्ये सांगतो, त्याच्यानंतर त्याचं मराठीत मग रूपांतर सांगतो, की इट इस ऑल्वेज सेड दॅट एनलाइटमेंट इज नॉट अटेन्ड थ्रू इनसाइट. एनलाइटमेंट इज नॉट अटेन्ड थ्रू इनसाइट. एनलाइटमेंट इज अटेन्ड थ्रू प्रॅक्टिस. ह्याचा अर्थ काय? की लोकांना इनसाइट म्हणजे ज्ञान किंवा माहिती ही भरपूर माहिती असते. आज WhatsApp उघडा, Facebook उघडा, YouTubeवर जा, ChatGPTवर जा. तुम्हाला विज्ञानाच्या बाबतीत, मेडिटेशन बाबतीत, फिलॉसॉफी बाबतीत देअर इज अ ओशन म्हणजे तिकडे एक मोठा समुद्र आहे ज्ञानाचा. पण कुठलं ज्ञान हे तुम्हाला एनलाइटन म्हणजे जागृत करण्यासाठी कुठली गोष्ट तुम्हाला सहाय्य करते? ते तुमचं इन्फॉर्मेशन नाही, तर तुम्ही किती वेळा ती प्रॅक्टिस करता. Insight is not sufficient for awareness or enlightenment. Practice is. जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल, तेवढं तुम्ही जागरूक व्हाल. मला हे सांगायचंय. सो ह्या ज्या टूलला मी सांगणार आहे, त्याची मेन जादू जी आहे, ती प्रॅक्टिस करण्यामध्ये समजून घेण्यात नाहीये. समजून घेण्यातला पहिली शिडी आहे. पण प्रॅक्टिस करण्यात दुसरी जो जादू होणार आहे सुरू नंतर. मी जादू यासाठी म्हणतोय कारण की ती जादू सारखीच वाटणार आहे आपल्याला. कारण की ज्या प्रकारे आपण स्ट्रेसने ग्रस्त आहोत, हे एवढं शिफ्ट असा होतोय, हे जेव्हा आपल्याला आपल्यासमोर दिसेल, घडताना दिसेल, त्यावेळेस तुम्हाला त्या जादूपेक्षा कमी वाटणार नाही. ही माझा अनुभव आहे. तुमचा अनुभव होण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करायला लागेल, एवढं नक्की. ओके. सो आपण काय करू आता ह्या तंत्रज्ञानाला पहिलं ऐकून घ्या, की मला म्हणायचं काय. सो टेक्निक जी आहे, तर ह्या तंत्रज्ञानाचा वापर जो आहे, त्याचं नाव आहे अवेअरनेस ऑफ पॉज. म्हणजे काय? की विरामाची जागरूकता, विराम ह्याची जागरूकता निर्माण करायची. हे म्हणाल तुम्ही आता म्हटलं स्ट्रेसपासून विरामाकडे का आला? आपल्याला तर गती हवी आहे. गती म्हणजे ह्याच्यामध्ये परत मला बुद्धांचं एक उदाहरण देऊशी वाटतं याच्यामध्ये, की जर गढूळ पाणी असेल आणि जर गढूळ पाण्याला आपल्याला जर माती जर खाली बसवायची असेल, तर आपल्याला पाण्यामध्ये उतरून ती माती खाली नाही करायला लागत. आपल्याला काय करायला लागतं? की ते गढूळ पाणी जसं आहे तसं सोडून द्यायचं. हळू माती सेटल होती. गढूळ पाण्याला कधीही तुम्ही त्याच्यामध्ये उतरून म्हणला, की "अरे माती खाली बस, माती खाली बस," तर ती होणार नाहीये. मनाची पण ही स्थिती आहे. गढूळ पाण्याला जर क्लिअर करायचं असेल, जसं मनातल्या गढूळ मनस्थितीला जर तुम्हाला क्लिअर करायचं असेल, तर तुम्हाला पॉज देणं गरजेचं आहे. पण नुसतं पॉज देणं नाही. अवेअरनेस ऑफ पॉज. विरामाची जागृती असायला पाहिजे. तर ती कशी करायची? तर त्याच्यासाठी सर्वात जास्त आणि मोठा टूल जे आपल्याकडे अवेलेबल आहे, जे आपल्याला कुठल्याही प्रकारचा पैसा न खर्च करता, कुठल्याही प्रकारची योगा मॅट न घेता, कुठल्याही प्रकारची अगरबत्ती लावा किंवा हे सेंट लावा किंवा हे मंत्र सुरू करा किंवा ही लाईट डिम करा, ह्याची काही गरज नाहीये. ह्याच्याबरोबर आपण जन्म घेतो आणि ह्याच्यावर आपला मृत्यू होतो. सो ते आहे आपला श्वास. आणि गौतम बुद्धांचे म्हणजे एवढं ऋणी आहे मी, की त्यांनी हे किंवा जे काही महापुरुष ह्या पर्टिक्युलर टेक्निकला आपल्या आयुष्याचं काम केलंय म्हणजे फॉर देअर एंटायर लाईफ त्यांनी हे काम केलंय. त्यांना खरंच ऋणी आहे, की त्यांच्यामुळे आपल्याला हे कळालं. आणि हे आणि प्रॅक्टिसचा भाग आहे. दिसतं सिंपल, खूप सिंपल दिसतं नाही. एव्हरी सिंपल थिंग इज नॉट ईझी. आपल्याला दिसतं की 1, 2, 3 पण ते करताना
तुम्हाला जो मानसिक बळ लागणार आहे, त्या मानसिक बळाला वाघाचं बळ लागतं. मी तुम्हाला सांगतो. हा श्वासाचा जो ध्यान आहे, त्याला वाघाचं बळ लागतं तुम्हाला. ते ध्यान करायलाही, ते पॉज घ्यायला पण. हे काय एका नाजूक नाजूक व्यक्तीचं काम नाहीये. पण हे बळ तुम्ही हळू-हळू तुमच्यामध्ये ते जागृत करू शकता. कसं? की जेव्हा आपण जिममध्ये जातात, जी काही लोकं इथे जिममध्ये जातात होती किंवा जात असतील. जेव्हा आपण पहिल्यांदा जिममध्ये जातो आणि आपल्याला समजा हा बायसेप आपल्याला स्ट्राँग करायचा आहे, तर पहिल्यांदा आपण 50 किलो उचलू शकत नाही. आपल्याला पहिल्यांदा 5 किलो, 2.5 किलो, 5 किलो, 10 किलो असं करत-करत 50 पर्यंत पोहोचायला लागतं. का? कारण की आपला तो मसल असतो बायसेप्सचा तेवढा स्ट्राँग नसतो. सो आज पण तुमच्याबरोबर हेच होणार आहे. आज तुम्ही 50 किलो उचलण्याची तुमची इच्छा प्रकट करू नका. आज फक्त 2.5 किलो उचलता येईल, एवढीच फक्त तुमच्यामध्ये एनर्जी असेल. अशा प्रकारची तुमची मनस्थिती ठेवा. मी म्हणेल जी टेक्निक मी आता तुम्हाला सांगतोय, त्या टेक्निकमध्ये फक्त तुम्ही बोटभर जरी बुडू शकला आज, तरी खूप झालं. तुम्ही ऐकून घेतली, समजून घेतली आणि तुम्ही प्रॅक्टिस करायला लागला 24 तासामध्ये, तर तुमचं मी म्हणेल, की तुमचा प्रवास सुरू झाला. तुमचं अजून परिवर्तन झालेलं नाही. प्रवास सुरू व्हायला पाहिजे. प्रवासानेच परिवर्तन होतं. परिवर्तन झालं की प्रवास सुरू होत नाही. त्यामुळे प्रवास सुरू व्हायला पाहिजे आणि पहिल्या पावलाने प्रवास सुरू होतो. सो त्या त्या पर्टिक्युलर अंडरस्टँडिंगनी ते आपल्या मनामध्ये पहिलं आणा आणि त्याच्यानंतर आपल्याला हा प्रवास सुरू करायचा आहे. सो मी तुम्हाला सांगितलं, की ह्या टेक्निकचं नाव आहे अवेअरनेस ऑफ पॉज म्हणजे काय? विरामाची जागरूकता. आणि ती आपल्याला श्वासातनं आपल्याला करायची. तर त्याच्यामध्ये एक रिदम आहे. श्वासाची रिदम काय असते? श्वास घ्यायचा आणि श्वास सोडायचा. ही रिदम आहे श्वासाची. सिंपल स्टेप राइट? पण ह्याच्यामध्ये आपण एक लक्षात ठेवणार आहे, आपला श्वास घेताना पहिलं तर आपल्याला एक प्रॅक्टिस म्हणून आपल्याला करायचं. त्याला आपण ह्या एका टेक्निकला चांगलं म्हणजे म्हटलं जातं, की सायकोसोमॅटिक टेक्निक. सायकोसोमॅटिक म्हणजे सायको म्हणजे काय? सायको म्हणजे ब्रेन. सोमा म्हणजे काय? बॉडी. म्हणजे ज्या टेक्निकमध्ये तुमचं ब्रेन आणि बॉडी दोन्ही एकत्र काम करतात, त्याला सायकोसोमॅटिक टूल्स किंवा टेक्निक म्हणतात. आता तुम्ही म्हणाल, की ब्रेनचा जर प्रॉब्लेम असेल, तर मी बॉडी पासून कसं सॉल्व्ह करायला पाहिजे? एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं चैतन्य मन आणि अचेत मन. आपण म्हणतो कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड. कॉन्शियस माइंड इज अ व्हेरी प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणजे आपला जो प्रीफ्रंटल कॉर्टेक्स जो आहे, पुढचा विचार करण्याचा जो भाग आहे मेंदूचा, त्याला आपण कॉन्शियस माइंड म्हणून म्हणतो. पण आपला श्वास घेण्याची प्रक्रिया, आपली हार्टबीट, ब्लड प्रेशर हा आपला सगळा सबकॉन्शियस माइंड यांनी आपला कंट्रोल केला जातो. आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त इंटेलिजन्स आणि सर्वात जास्त पॉवर आहे. सो ज्यावेळेस तुम्ही मनाबरोबर तुमची बॉडीही इन्व्हॉल्व करता आणि सायंटिफिकली प्रूव्हन झाले, की तुमची बॉडी आणि तुमचं मन हे चिकटलेलं आहे. डेफिनेटली येस. आणि ज्यावेळेस तुम्ही बघाल, मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो इकडे. मन आणि बॉडी कशी एकत्र आहे. ओके. सो जेव्हा तुम्ही रडता, तुम्ही कसे रडता हो? तुम्ही रडताना असे रडतात का? दोन्ही हात असे बाहेर ठेवून रडता का? तुम्ही रडताना काय करता? तुमची बॉडी जेवढी ककूनसारखी होईल, म्हणजे बरेचसे लोकं जे रडत आहेत, म्हणजे पुरुषही रडतात, बायकाही रडतात, सगळे रडतात. पण जेव्हा रडतो आपण, तेव्हा आपली बॉडी आपण क्लोज करतो. बरोबर आहे? म्हणजे काय होतं, आपल्या भावना जेव्हा खूप जड असतात, तेव्हा आपली बॉडी ही संकुचित होते. जेव्हा आपल्या भावना ह्या प्रगल्भ असतात किंवा पॉझिटिव्ह असतात किंवा उदार असतात किंवा कंपॅशनेट असतात, तेव्हा आपली बॉडी ओपन होते. म्हणजे विचार आणि बॉडी हे एकत्र चालणारे, ह्याला आपण सायकोसोमॅटिक रिलेशनशिप म्हणतो. कळालं? म्हणजे आपण कोणाला पण जर आपल्याला मिठी मारायची असते, तर आपण मिठी दोन्ही हात ठेवून अशी नाही, आपण दोन्ही हात उघडे करून मिठी करतो. म्हणजे आणि जेव्हा आपण नाचतो, दोन्ही हात वरती करून नाचतो, दोन्ही हात खिशात घालून नाचत नाही. किंवा आनंदाचा जेव्हा आपल्याला अनुभव होतो, हा आपण पूर्ण हात आणि पाय म्हणजे बॉडी मोकळी करून आपण हे करतो किंवा ग्रॅटिट्यूड किंवा जेव्हा धन्यवाद भाव असतो, तेव्हा आपण कधी पण बॉडी ओपन करून करतो. म्हणजे मानसिक स्थितीचा आणि बॉडीचा हा खूप गहिरा संबंध आहे. हा लक्षात घ्या. त्याच्यामुळे ज्यावेळेस मी एक सायकोसोमॅटिक स्ट्रेस आपण जेव्हा काढणार आहोत, म्हणजे स्ट्रेस हा आपल्या वैचारातनं निर्माण होतो. आता आपल्याला तो बॉडी आणि माइंड ह्या दोघांच्या साथीने आपल्याला तो लेव्हल डाउन करायचा आहे. राइट? हे आपल्याला करायचं. त्याच्यामुळे
ह्याच्यामध्ये श्वासाची एक रिदम आहे. आपण काय म्हटलं श्वासाची रिदम काय? आत घ्यायचा, बाहेर सोडायचा. पण आता आपण ह्याला रिदम देणार आहे. कशी रिदम द्यायची? सो श्वास आपल्याला 3 सेकंदासाठी घ्यायचा आहे. म्हणजे ह्याला आपण जर मी या रिदमला जर नाव दिलं तर इट इज कॉल्ड एज 3, 2, 5, 2. या रिदमचं नाव काय आहे? 3 इन्हेल, 2 पॉज, 5 एक्झेल आणि 2 पॉज. म्हणजे काय म्हणतोय मी? जेव्हा मी पॉज म्हणतोय म्हणजे विश्राम येते. म्हणजे मी काय करायचंय? आपल्याला हे समजून घ्या आधी. 3 सेकंदापर्यंत श्वास घ्यायचा म्हणजे 1, 2, 3 श्वास घेतला. 2 सेकंद मी पॉज देणार आहे. 1, 2 त्याच्यानंतर मी श्वास सोडणार आहे. 1, 2, 3, 4, 5 त्याच्यानंतर परत 2 सेकंद मी थांबणार आहे. म्हणजे श्वास घेतल्यानंतर सोडण्याच्या प्रक्रियामध्ये घेतल्यापासून सोडण्याच्या प्रक्रियेमध्ये 2 सेकंदाचा विराम लावायचा आणि सोडल्यानंतर घेण्यापर्यंतच्या प्रक्रियेमध्ये परत 2 सेकंद विराम लावायचा. सगळ्यांना ही जर पद्धत कळाली असेल तर सगळ्यांनी मला थम्स अप द्या. श्वास घेतला की 2 सेकंद थांबायचे, सोडला की परत 2 सेकंद थांबायचे. पण घेण्याच्या प्रक्रियेमध्ये काय? घेण्याच्या प्रक्रियेमध्ये 3 काउंट पर्यंत श्वास घ्यायचा आहे. म्हणजे 1, 2, 3 श्वास घेतलाय, 2 सेकंद मी पॉज केला, 1, 2 त्यानंतर मी श्वास सोडलाय, 1, 2, 3, 4, 5 सोडलाय श्वास. त्याच्यानंतर मला घ्यायची इच्छा होती, पण मी काय करतोय 2 सेकंद थांबतोय. परत 1, 2 आणि मग परत तीच सायकल. म्हणजे 3, 2, 5, 2. सो ही पद्धत जी आहे 3, 2, 5, 2 ही पद्धतीने आपल्याला श्वास घ्यायचा आहे. ही पहिली फेज आहे. या पहिल्या फेज नंतर सेकंड फेज सुरू होणार आहे. सो आता मी काय करणार आहे? मी तुम्हाला पुढचे 10 मिनिटं आपले आता किती मिनिटं आले? साधारणपणे मी तुम्हाला मागचे 8:40ला मला मिळाला हा मंच. सो आता ऑलमोस्ट आपले एक साधारणपणे 22-30 मिनिटं झालेले आहेत. तर पुढचे 15 मिनिटं मी तुम्हाला ह्या एक्सरसाइजमध्ये घेऊन जाणार आहे. सो या एक्सरसाइजमध्ये आपल्याला काय करायचं? ही टेक्निक जी आहे ह्याला आपण गाइडेड मेडिटेशन टेक्निक म्हणतो. ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, की आपल्याला श्वास घेत राहायचंय आणि मी मध्ये-मध्ये माझा आवाज ऐकायचा आहे पण. सो सगळ्यांनी माईक तुमचा बंदच ठेवा, व्हिडिओ तुमचा बंदच ठेवा, पण कान तुमचे उघडे ठेवा. आणि जर आता तुम्ही काही काम करत असाल, तर ते काम साइडला ठेवा थोड्या वेळासाठी आणि एका शांत जागेवर बसून घ्या. कारण की आत्ता आपल्याला करायचंय. आता हे करणं महत्वाचं आहे आणि ते जेव्हा तुम्ही सायकॉलॉजिकली आणि सोमॅटिकली तुम्ही कराल, तुमच्या मेमरीमध्ये जाऊन बसणार आहे. नुसतं ऐकलं आणि केलं नाही, तर ते तुमच्या बॉडीमध्ये येणारच नाही. ओके? सो पुढचे 10 मिनिटं तुम्ही श्वास घ्यायचा आहे. ओके? आणि काय करायचंय? श्वास घेताना फक्त माझ्या आवाजाकडे लक्ष द्यायचंय. तुम्ही कॅमेरा ऑन करू नका, डोळे उघडू नका. हा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे आणि आजचा आपला काय टार्गेट आहे, की माझ्यामध्ये 0.01% बदल होणार आहे. जास्त स्ट्रेस देऊ नका स्वतःला, की आज मला हे जमायलाच पाहिजे. ओके? स्ट्रेस द्यायचा नाहीये. जेवढं इझिली मी तुमच्यापर्यंत ही टेक्निक पोहोचू शकतो, मी ती पोहोचू शकणार आहे आणि पोहोचवणार आहे. तुम्हाला ती कळणारही आहे, कारण की सिंपल आहे. काही अवघड नाही. आणि मी काय करणार आहे, ह्याची एक वॉक थ्रू म्हणजे हा स्टेप्सचे जे इन्स्ट्रक्शन आहेत, जी काही सूचना आहे ती मी कॉपी करून WhatsApp ग्रुपवरती माझ्या वडिलांना पाठवलंस, तिकडनं मुकेश सर किंवा नामदेव सर हे तुम्ही ग्रुपमध्ये परत टाका म्हणजे लोकांना त्याचा एक थोडंफार एक परत जाऊन बघू शकतात काय करायचं. ओके? सो तुम्ही करू शकता. क्लिअर? ऑलराईट. सो आता आपण या प्रक्रियेला सुरू करू. आता हे गाइडेड मेडिटेशन आहे. गाइडेड म्हणजे काय? मी तुम्हाला आता सांगणार आहे आणि तुम्ही माझ्या आवाजाने आणि माझ्या गाईडिंगनी तुम्ही त्या श्वासांकडे लक्ष द्यायचंय. श्वास घेताना त्या गोष्टी तुम्हाला करायच्यात. ओके? सो पुढचे 10 मिनिटं मला तुम्ही पूर्णपणे स्वतः मला द्या आता. पुढचे 10 मिनिटं तुम्ही माझे आहात. ठीक आहे? सो आता पहिलं ह्या टेक्निकमध्ये उतरायच्या आधी सगळ्यांनी आता काय करायचंय? सगळ्यांनी एक कम्फर्टेबल जागा निवडायची. जिथं आहात, चेअरवर बसला आहात किंवा कुठे सोफ्यावर बसला आहात, तर सगळ्यांनी आपली जी पाठीचा कणा आहे तो आपल्याला सरळ ठेवायचा आहे. म्हणजे ताठ ठेवायचा आहे. पाठीच्या कणामध्ये ताण न आणायचा आहे. मी जेव्हा म्हणतो ताठ ठेवायचं म्हणजे ताठ ठेवायचं. म्हणजे आपलं ताठ आपल्याला काय होतं, काही लोकं असे करतात. असं नाही करायचं. आपल्या पाठीचा कणा हा ताठ आहे आणि ताणलेला नाही. ह्याचं एक उदाहरण म्हणजे काय? तुमचे खांदे एकदम रिलॅक्स राहतील. जेवढा तुमचा खांदा रिलॅक्स आहे, तेवढा तुमचा पाठीचा
कणा फक्त ताठ ठेवा. ताण आणू नका. ठीक आहे? कळालं? पहिलं. सो सगळ्यांनी आपला पाठीचा कणा जो आहे ताठ ठेवा. ताणू नका. दोन्ही शोल्डर जे आहेत, दोन्ही खांदे आहेत, ते पूर्णपणे रिलॅक्स व्हायला पाहिजे. दोन्ही तुमचे हात आहेत ते आपल्या मांडीवरती ठेवा. ओके. आणि आता कोणाची रिएक्शन नाही आली तरी चालेल. आता आपल्याला एक्सरसाइज करायची आहे. थम्स अप देणं सोडून टाका. सगळे हात आपले दोन्ही मांडीवर ठेवा. ओके. आणि आता आपल्याला काय करायचंय, आपण जेव्हा हे खांदे आपले रिलॅक्स झाले, डोळे बंद करायचेत आणि आता डोळे उघडायचे नाहीत. आता मी माझे डोळे उघडे असणार आहे, कारण की मला तुम्हाला इन्स्ट्रक्शन द्यायचे मला बघायचंय. मी वाचून दाखवणार आहे काही गोष्टी. सो स्क्रीनकडे अजिबात बघू नका. आवाजाकडे फक्त लक्ष द्या. ओके. आणि हे पुढची आपल्याला साधारणपणे 10 मिनिटं ही आपल्याला एक्सरसाइज करायची आहे. ओके. सो आता फक्त शेवटचं तुम्ही मला आता सांगायचं की तुम्ही कम्फर्टेबली बसलाय की नाही त्यासाठी फक्त एकदा थम्स अप द्या आणि मग आपण ही सुरुवात करू. ओके. ओके, गुड. सो बरीचशी लोकं आहेत. ओके, ऑलराइट. सो आता सगळ्यांनी पाठीचा कणा ताठ ठेवा. वाटलं तर टेका, जिथं हात बसलेले आहात तिथे टेका. दोन्ही हात आपले मांडीवर ठेवा. आणि आता आपल्याला आपल्या श्वासांवरती पूर्ण ध्यान घेऊन जायचंय. डोळे बंद राहतील आपले. आता फक्त माझ्या आवाजाकडे लक्ष द्या. आता पहिलं आपल्याला आपला जो नैसर्गिक श्वास आहे, तो घ्यायचा आहे. आपल्याला अजून काउंटिंगमध्ये आपण गेलो नाहीये. आपण फक्त आपला नैसर्गिक श्वास त्याच्याकडे बघायचंय. श्वास कसा आत येतोय, आपल्या नाकाच्या इथे कसं आपल्याला गरम, गार काय सेन्सेशन होती त्याकडे बघा. त्याच्यामध्ये हारू नका. फक्त त्याकडे बघत राहा. पूर्ण प्रक्रियेकडे बघा. श्वास आत येतोय नॅचरली, बाहेर जातोय. कोणाचा श्वास दीर्घ असेल, कोणाचा श्वास फास्ट असेल, कोणाचा श्वास एकदम उथळ असेल, इट्स ओके. हा तुमचा नॅचरल रिदम आहे श्वास घेण्याचा. या बाबतीत पहिलं जागृत व्हा. पहिले 3-4 श्वास असे घेऊन बघा. सो पुढचे 3 श्वास काउंट करण्यासाठी मी तुम्हाला पुढचे 10 सेकंद देतोय. त्या ह्याच्यामध्ये आपले नैसर्गिक श्वास आपल्याला बघायचे. हे श्वास घेताना तुम्हाला अवतीभोवती भरपूरसे आवाज येतील, पण तरीही तुमचं लक्ष परत तुमच्या नैसर्गिक श्वासाकडे येऊन दे. विचार पण यायला सुरू झाले असतील, तरीही आपल्याला श्वासाकडे परत यायचं. आता आपल्याला जी मी तुम्हाला रिदम सांगितली आहे श्वासांची, ती आपल्याला आता सुरू करायची हळू-हळू. सो पहिली स्टार्ट करायची. पहिली रिदम आपली काय आहे? 3 पर्यंत छातीमध्ये आपल्याला श्वास घ्यायचा आहे. तो आपला पहिला श्वास घेतो. 1, 2, 3. 2 सेकंद पॉज करायचा. 1, 2. 5 सेकंद श्वास सोडायचा आहे. 1, 2, 3, 4, 5. 2 सेकंद परत थांबायचं दुसरा श्वास घ्यायच्या आधी. आता श्वास घ्या. 1, 2, 3. 2 सेकंद थांबा. 1, 2. श्वास सोडा. 1, 2, 3, 4, 5. परत 2 सेकंद थांबा. श्वास घ्या परत. 1, 2, 3. 2 सेकंद थांबा. 1, 2. आता श्वास सोडा. 1, 2, 3, 4, 5. परत 2 सेकंद थांबायचं. परत श्वास सुरू करायचा आहे. 1, 2, 3. 2 सेकंद थांबा. श्वास सोडायचा आहे. 1, 2, 3, 4, 5. परत 2 सेकंद थांबा. आता ही आपल्याला रिदम तुम्ही आता पुढचे 15 सेकंद प्रॅक्टिस करायचे. 4 वेळा श्वास याच रिदमनी घ्यायचा आहे. तुम्हाला मी 10 सेकंद देतो.
ओके. आता आपल्याला काय करायचंय? आता इकडनं आपल्याला रिदम कळालेली आहे. श्वास तुम्ही अजूनही घेत राहायचा. फक्त माझ्या आवाजाकडे लक्ष द्यायचं आहे. डोळे अजूनही बंद करायचे आहेत. आता आपण पुढच्या स्टेपला जाणार आहे. फक्त माझ्या आवाजाकडे लक्ष द्या. श्वास तुम्हाला तसाच घ्यायचा आहे. डोळे उघडू नका. श्वासाकडे लक्ष द्या. त्याच रिदममध्ये श्वास चालू राहून द्या. आता तुम्हाला काय करायचंय? जे 2 सेकंदाचा पॉज मी तुम्हाला सांगितला आहे. तुम्ही श्वास घेतच आहात. त्या 2 सेकंदाबाबतीत तुम्हाला जागरूक व्हायचंय. मे बी आत्तापर्यंत तुम्ही श्वास घेत होता आणि फक्त रिदमकडे लक्ष देत होता. पण आता तुम्हाला काय करायचंय? जो गॅप आहे 2 सेकंदाचा, 3 नंतर जो 2 सेकंदाचा गॅप येतो आणि 5 नंतर जो 2 सेकंदाचा गॅप येतो, त्या जागेवरती, त्या मध्य जागेवरती गॅपमध्ये आपल्याला आपलं लक्ष केंद्रित करायचंय. त्या 2 सेकंदासाठी ज्याच्यामुळे तुम्ही श्वास रोखून ठेवताय. ओके? पुढचे मी तुम्हाला साधारणपणे 1 ते 2 मिनिट देतो. त्यामध्ये जो गॅप आहे 2 सेकंदाचा, त्याच्या बाबतीत तुम्ही जागरूक व्हायला सुरू व्हा. म्हणजे जो श्वास मी घेत होतो 1, 2, 3 तो 2 सेकंद आहे, त्याच्यावरती लक्ष ठेवा. त्यानंतर श्वास सोडा. 1, 2, 3, 4, 5 परत 2 सेकंद आहे. तिकडे तुम्ही ध्यान केंद्रित करा आणि परत श्वास घ्या. आता काय होणार आहे? काही लोकं या श्वास घेण्याच्या काउंटिंगमध्ये अडकणार आहेत. सो इट्स ओके. हे तुम्ही पहिल्यांदा करताय. पहिल्यांदा करताना चुका होणं साहजिक आहे. 10 वेळा करताना पण चुका होणं साहजिक आहे. त्यामुळे स्वतःला आपण इथं काही स्कोर करत नाही, कॉम्पिटिशन करत नाही. आपल्याला एक प्रॅक्टिस करतोय. त्यामुळे प्रॅक्टिस करताना चुका होतात. याबाबतीत स्वतःला क्षमा करा आणि पुढे चाला. ओके? सो आपल्याला काय करायचंय? 2 सेकंदावरती लक्ष केंद्रित करायचंय. आणि या 2 सेकंदामध्ये आपण जेव्हा लक्ष केंद्रित करतोय, तेव्हा तुम्हाला हळू-हळू एक साधारणपणे एक अनुभव येईल, की त्यावेळेस आपले विचार थोडेफार कमी होतात. कुठेतरी आपण स्थिर झालोय, ह्याची भावना तुम्हाला त्या 2 सेकंदामध्ये हळू-हळू येईल. एका मायक्रो सेकंदासाठी तुम्हाला ती भावना येईल. ती भावना आणायचा प्रयत्न आत्ता करू नका. आत्ता फक्त तुम्ही त्या 2 सेकंदाकडे बघायचा अभ्यास करा, प्रॅक्टिस करा. श्वास घेतलाय. माझे लंग्स भरले. 2 सेकंद जेव्हा मी श्वास रोखून ठेवतोय, त्या 2 सेकंदाकडे जागृत व्हा. 5 मिनिट्सपर्यंत पूर्ण मला माझा श्वास सोडायचा आहे आणि जेव्हा मी तो श्वास पूर्ण सोडतो, सोडल्यानंतर असा एक पॉइंट येतो, ज्याच्यामध्ये मला श्वास घेण्याची परत इच्छा निर्माण होते. ती इच्छा न करता तुम्हाला माहिती आहे इच्छा आलेली आहे. पण ती इच्छा तुम्हाला 2 सेकंदासाठी डिले करायची. दाबून नाही धरायची, फक्त डिले करायची. की मी पूर्ण श्वास सोडलाय शेवटचा आणि त्यानंतर मला श्वास आता घ्यायचा आहे. त्यावेळेस फक्त ते 2 सेकंद आहेत. त्याच्यावर तुम्ही तुमचं केंद्र, तुमचं ध्यान, लक्ष तिकडे आणा. काही लोकांना पहिल्यांदामध्ये जमेल, काही लोकांना नाही जमणार. तुम्हाला प्रयत्न करत राहायचा आहे. तुम्हाला 2 मिनिटं दिलेली आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये तो प्रयत्न करा. जमत नसेल तर स्वतःवर नाराज होऊ नका. स्वतःला प्रेम द्या. तुम्ही प्रयत्न करताय ही मोठी तुमची त्याच्यामध्ये तुम्ही जिंकला काय आधी तुम्ही जिंकलाय. तुम्ही प्रयत्न करताय. तुम्ही प्रयत्न करा. तर पुढचे 2 मिनिटं मी तुम्हाला देतोय. त्या 2 मिनिटांमध्ये तुम्हाला तो जो गॅप आहे त्याच्यावरती तुम्हाला पूर्णपणे तुमचं लक्ष आणायचं. 2 मिनिटं मी काही बोलणार नाही. तुम्हाला याची प्रॅक्टिस करायची.
आपले 2 मिनिटं झालेले आहेत. आता आपल्याला हळू-हळू आपलं लक्ष पुन्हा शरीराकडे आणायचं आहे. तुमचा हात आणि पायाची बोटं थोडी हालचाल करा बोटांमध्ये. जी शांतता आता तुम्हाला मिळालेली आहे, ती घेऊन सावकाश तुमचे डोळे उघडायचे आहेत. आणि परत या ऑनलाईन सेशनमध्ये आपल्याला मला फीडबॅक द्यायचा आहे. तुम्ही थम्स अपनी देऊ शकता. तुम्ही पहिले नॉर्मल व्हा. त्याच्यानंतर तुम्ही या आणि थम्स अपनी द्या. ओके. धन्यवाद. सो ही जी प्रक्रिया आहे याच्या मागचं थोडंसं मी आणखी एक थोडंसं त्याच्यामध्ये बॅकग्राऊंड सांगतो, की ज्या वेळेस तुम्ही पॉज घेताय, थँक यू सो मच. सगळे थम्स अप देतायत. मला खरंच बरं वाटतंय. लोकं आपल्या अनुभवाला आता तुम्हाला फक्त आपल्या अनुभवाला तुम्ही कमिटेड राहा. जो अनुभव तुम्हाला आलेला आहे, त्या अनुभवाला कमिट राहा. जो काही शांतता, इव्हन डिस्टर्बन्स, इव्हन ह्या प्रक्रिया जी तुमच्या मनामध्ये आता आली, तुमच्या सिस्टममध्ये आली, त्याला पण एक रेझिस्टन्स किंवा त्याला पण तुम्ही काहीतरी थोडं रेझिस्ट केलं असेल, तर तोही अनुभव तुमचा अनुभव आहे. तोही चांगला अनुभव आहे. तुम्हाला जर तुमच्या प्रक्रियेमध्ये रेझिस्टन्स आलेला आहे, तुम्ही त्याच्यावर फाईट करत होता, तुम्ही परत फाईट करून परत मागे जात होता, ती पण एक गोष्ट खूप चांगली आहे. ओके. सो त्याला कमिटेड राहा. बी कमिटेड. त्या गोष्टीला तुम्ही पूर्णपणे एक्सेप्ट करा. शांतता असेल, अशांतता असेल, काही असेल. माझं इथं फक्त एकच म्हणणं आहे, प्रयत्नांना वाव आहे. रिझल्टला नाही. नॉट द आउटकम राइट नाऊ. सो तुम्ही प्रयत्न जो केलाय, स्वतः सगळ्यांनी ज्यांनी प्रयत्न केलाय, स्वतःला खरंच मागे एक पाठ आपली थपवावा. स्वतःला काँग्रॅच्युलेट करा, की तुम्ही हे मागचे 10 मिनिटं तुम्ही स्वतःसाठी तुम्ही दिले. विथआऊट फोन, विथआऊट डिस्ट्रॅक्शन स्वतःच्यामध्ये इन्व्हेस्ट केले. ही खूप मोठी एक आपली एक अचीव्हमेंट आहे. हं. आता ह्याच्या मागचं सायन्स जर ज्याला मला सांगायचंय, तर ह्याच्यामध्ये पॉज हा का महत्वाचा आहे? एका स्ट्रेसफुल माइंडसाठी एक एक असं डोकं जे विचारांच्या जाळ्यामध्ये अडकलंय. विचार जेव्हा आपल्याला येतात, जेव्हा आपल्याला स्ट्रेस होतो, तेव्हा आपलं माइंड काय आपल्याला म्हणत असतं माहिती आहे? आपल्या माइंड काय बोलत असतं, की मी सुरक्षित नाहीये. हा डायलॉग, हा सिग्नल तुमचा माइंड तुमच्या शरीरामध्ये देत असतो, जेव्हा त्याला स्ट्रेसमध्ये असतो. कारण माइंडचं हेच काम आहे. काय डेंजर आहे वातावरणामध्ये आणि जेव्हा मी एन्व्हायर्नमेंट म्हणतो, ते वातावरण म्हणजे तुमचं घर, ऑफिस, तुमचा समाज नाहीये. ते वातावरण म्हणजे तुम्ही ऑनलाईन जे असता, WhatsAppवर आहात, YouTubeवर आहात, Facebookवर आहात, Instagramवर आहात आणि बरचसं वातावरण आता आपलं सध्या तिकडनंच डिफाईन होतंय. सो तुमचं वातावरणाची क्वालिटी जर तुम्हाला बघायची असेल, काय आहे, तर तुम्ही तुमचं Facebook आणि YouTubeचा मेन पेज बघा. त्या मेन पेजवरती जर तुम्हाला व्हायलन्स आहे, मान्य आहे. पण हे सगळ्या गोष्टी जर असतील, तर ते वातावरण तुमचं आहे. हे तुम्हाला माहिती आहे, हे वातावरण माझं आहे. पण ते वातावरण असल्याने माझ्या मनाची स्थिती काय आहे आणि त्या मनाच्या स्थितीमुळे माझ्या आयुष्यामध्ये काय निगेटिव्ह येतंय. आता निगेटिव्ह आहे आणि निगेटिव्ह होणे ह्याच्यामध्ये फरक आहे. लोकं म्हणतील, की बाबा अरे आहेच निगेटिव्ह वस्तुस्थिती आहे. मान्य आहे. आहे ती वस्तुस्थिती आहे. पण तुम्ही निगेटिव्ह होणं हे कितपत
गरजेचं आहे. तुम्ही पॉझिटिव्ह सकारात्मक पण राहू शकता. तुम्ही त्याच्यामध्ये प्रोडक्टिव्ह पण राहू शकता. पण बऱ्याचशा लोकांना सेकंडरी ट्रॉमा येतो. सेकंडरी ट्रॉमा म्हणजे काय? दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये झालंय त्याच्यामुळे मी खळबळीत झालेलो आहे. निगेटिव्ह वेने. मला नैराश्य आलंय, मला हेल्पलेसनेस आलाय. त्या हेल्पलेसनेसचा कोणाला फायदा आहे का? नाही आपल्या समाजाला आहे, नाही कोणाला आहे. जर तुम्ही चांगल्या स्ट्रेस फ्री असाल, तर तुम्ही समाजामध्ये काही चांगलं काम करू शकाल. पण तुम्ही स्ट्रेसफुल असाल, तर तुम्ही समाजामध्ये पण चांगलं काम करू शकणार नाही. समजतंय का तुम्हाला मी काय म्हणतोय? की जेव्हा आपली परिस्थिती ही बाकीच्या आपल्या बांधवांपासनं जर चांगली आहे, पण त्यांचा जर आपण सेकंडरी ट्रॉमा घेतला आणि आपण नैराश झालो, आपण स्ट्रेसफुल झालो, तर आपल्याला जे मिळालेल्या ज्या गोष्टी आहेत, त्या गोष्टींचा चांगला वापर करायला आपल्याला तेवढी ऊर्जा मिळणारच नाही. समजतंय? सो हे टेक्निक आहे. जसं आपण म्हणतो, की आपल्याला डिटॅच होता आला पाहिजे. बुद्धांनी आपल्याला जे डिटॅचमेंट, शून्यभाव हा जो आपल्याला एक वारसा दिलेला आहे, तो आपण प्रॅक्टिस पण किती करतो? हा प्रश्न आहे, की रोज आपल्या दैनंदिन जीवनामध्ये रोज रात्री आपण किती वेळा मेडिटेशनमध्ये बसतो आणि आपण म्हणतो, की बाबा मेडिटेशन म्हणजे काय? रिलॅक्स होणं म्हणजे मेडिटेशन आहे का? नाही. मेडिटेशन म्हणजे काय? तुमच्या बाबतीत अवेअर होणं ह्याला मेडिटेशन म्हणतात. अवेअर कशा बाबतीत तुम्ही होणार आहात? अवेअर तुम्ही ह्याच बाबतीत होणार आहात, की मी ॲज अ व्यक्ती म्हणून ह्या समाजामध्ये कार्यरत आहे की नाही? चांगल्या चांगल्या डायरेक्शनमध्ये, जे समाजासाठी पोषक आहेत. का मी अजून ज्या ट्रॉमा आहे, तो मी दुसऱ्याला पार्सल करतोय. रादर दॅन मी सोल्युशन क्रिएट करतोय आणि सोल्युशन किंवा कुठल्याही प्रॉब्लेमला सोल्युशन किंवा एका प्रकारचं आपण म्हणू क्रिएटिव्हिटी जी आहे, जी आपल्यामध्ये निर्माण होते, ती फक्त आपल्याला जेव्हा आपण काम असतो, जेव्हा शांत असतो तेव्हाच होते. याचं उदाहरण जर मला तुम्हाला द्यायचं झालं, तर आपण ज्यावेळेस सगळ्यांनी इथं एक्झाम्स दिले, सगळ्यांनी आपल्या 10वी च्या परीक्षा दिलेल्या आहेत. किंवा परीक्षा दिलेल्या आहेत. आणि त्या परीक्षेसाठी आपण रात्रंदिवस आपण अभ्यास करतो. म्हणजे त्याच्या आदल्या दिवशी 2 दिवसाआधी. पण जेवढा काही अभ्यास करतो आपण, आपल्याला परीक्षेच्या हॉलमध्ये जाईसपर्यंत आपल्याला सगळं माहिती असतं. पण परीक्षेच्या हॉलमध्ये गेल्यानंतर आपल्याला जे एकदम तोंडपाठ होतं, जे आपण फटाफटा बोलू शकलो असतो, ते आपल्याला प्रश्न आले, की परीक्षेच्या हॉलमध्ये लिहिताच येत नाही. आणि ते लिहिता नाही येत आणि परीक्षा झाल्यानंतर 2 तासानंतर आपण हॉलच्या बाहेर आलो, की आपल्याला आपोआप ते उत्तर आठवायला लागतात. ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय माहिती तुमचा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स तो बंद झाला होता भीतीमुळे. त्याच्यामुळे तिकडनं जी मेमरी, तुमची मेमरी सगळी प्रीफ्रंटल कॉर्टेक्समध्ये असते आणि जेव्हा तुम्ही स्ट्रेसमध्ये असता, त्यावेळेस तुम्हाला फाईटमध्ये जाता. फाईटमध्ये जेव्हा तुम्ही जाता, तेव्हा डेव्हलपमेंटची कार्यक्षमता बॉडीची कमी होते आणि डिफेन्सची वाढते आणि डिफेन्समध्ये जेव्हा तुम्ही असाल, तेव्हा तुम्ही क्रिएटिव्ह विचार करू शकत नाही. हा बॉडीचा सिद्धांत आहे. सो त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? म्हणजे आपण काय करतो, आपण फिअरपासनं ऑपरेट होतो एक्झाम हॉलमध्ये. त्याच्यामुळे आपल्याला काहीही आठवत नाही. त्याच्यामुळे हातपाय गार पडतात, ताण लागते, गळा कोरडा पडतो. हे आपल्या सगळ्यांना अनुभव आहे. आणि आपण म्हणतो, "अरे, हे काय, हे तर नॅचरल होत असतं." नाही, हे तुमच्या प्रॅक्टिस हा सरावाचा भाग आहे. त्यावेळेस जर तुम्ही थोडा असा श्वासांचा ध्यान केला असता, जी भीती आली, मान्य आहे आपल्याला 2 प्रश्नांची उत्तरं येत नाही. पण त्या 2 प्रश्नांची उत्तर नसलीत, तरी आपल्याला पुढचे 6 प्रश्नांची तर उत्तर येतात. सो हे आपल्याला कधी सुचणार? जेव्हा आपला श्वास आणि आपण काम असू, जेव्हा आपलं प्रीफ्रंटल कॉर्टेक्स अवेलेबल असेल, आपला अॅमिग्डुला जर जागा झाला, जो आपला भावनेचा केंद्र आहे आपल्या डोक्यामध्ये. त्याच्यामध्ये हेच होतं, की जेव्हा आपली बॉडी स्ट्रेसमध्ये असते, तेव्हा आपण हा जो गॅप आहे श्वासांमधला, तो आपण पूर्णपणे विसरून जातो. म्हणून श्वासांमधला जो आपण बघाल, तुम्ही स्ट्रेसमध्ये असाल, तर श्वासांमधला गॅप एकदम कमी असतो. तुम्ही श्वास घेता, स्ट्रेसमध्ये तुमचा श्वास एकतर खूप फास्ट होतो किंवा एकदम शॅलो होऊन जातो. त्याच्यामुळे तुम्ही कधी पण बघा, ज्यावेळेस तुम्हाला स्ट्रेस असेल, तेव्हा तुमचा श्वास एकदम वरती-खाली, वरती-खाली असेल. पण जेव्हा तुम्ही एकदम शांत असाल, तुमचा श्वास दीर्घ असेल, काम असेल आणि तुमची बॉडी पण एकदम काम असणार. तर ही टेक्निक जी आहे 3-2-5-2 ही जी टेक्निक आहे आणि ज्याच्यामध्ये तो पॉज आहे, हा महत्वाचा आहे. हा पॉज तुमच्या बॉडीला सिग्नल देतो. कुठला सिग्नल?
स्ट्रेसमध्ये तुमचा सिग्नल येतो, की आय एम नॉट सेफ, मी सुरक्षित नाहीये. जेव्हा तुम्ही श्वास एकदम रिदममध्ये घेता, तेव्हा तुमच्या बॉडीला सिग्नल जातो, की मी सेफ, सुरक्षित आहे. आणि जेव्हा तुम्ही सुरक्षित आहात, तेव्हा तुमचा जागृत होतो प्रीफ्रंटल कॉर्टेक्स, जो जबाबदार आहे तुमचा कॅल्क्युलेशन, मेमरी, तुमची क्रिएटिव्हिटीसाठी. पण हे कधी होणार? जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल. ओके. सो ह्याच्या मागचं सायन्स हे आहे आणि हे सगळं टेक्निक आहे. या टेक्निकची मी पूर्ण इन्स्ट्रक्शन गाईड जी आहे, ती तुम्हाला WhatsAppमध्ये देईलच.